ओके सो आपल्याला नेक्स्ट कॉन्सेप्ट शिकायचा आहे, त्याचं नाव आहे प्लुरोट्रॉपी. राईट. ओके. आता प्लुरोट्रॉपी म्हणजे नेमकं काय? राईट. ओके. हे समजण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पलच्या मदतीने हे समजून घ्यावं लागेल. राईट. ओके. कशामुळे? एका एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्याला हा टॉपिक जो आहे, हा कॉन्सेप्ट जो आहे तो काय करून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. राईट. आता बघा, आपण ज्यावेळेस फूड इनटेक करतो ना, तर आपल्या फूड मध्ये प्रोटीन्सचा पार्ट असतो. राईट. ओके. त्या प्रोटीनच्या सहाय्याने आपल्या शरीराला काय भेटत असतात? अमायनो ऍसिड्स भेटत असतात. राईट. ओके. आणि ह्या अमायनो ऍसिड्स पैकी एक अमायनो ऍसिड जो आहे हा बेसिकली आपल्या शरीराला फूड मधनं भेटतो. ओके. त्याचं नाव आहे फिनिल ॲलॅनिन. काय नाव आहे? फिनिल ॲलॅनिन. राईट. ओके. एक प्रकारचा काय आहे हा? इसेन्शियल अमायनो ऍसिड. इसेन्शियल अमायनो ऍसिड कशाला म्हणतात? सांगा. कशाला म्हणतात इसेन्शियल अमायनो ऍसिड? असा अमायनो ऍसिड जो आपली बॉडी प्रोड्यूस करत नाही, त्याची गरज जी आहे ती आपल्याला फूड द्वारे कंप्लीट करावी लागते. राईट. ओके. आता हा फिनिल ॲलॅनिन जो आहे, ओके, याचं रूपांतर, राईट, ओके, लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस केमिकल रिएक्शन्स होत असतात. राईट. ओके. या केमिकल रिएक्शन मध्ये एक सबस्ट्रेट जो आहे तो दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये काय होत असतो? नेहमी कन्वर्ट होत असतो. राईट. ओके. अशा बऱ्याच मेटाबॉलिक रिएक्शन्स पैकी ही एक रिएक्शन आहे. या रिएक्शन मध्ये काय होतंय की फिनिल ॲलॅनिन जो आहे हा कन्वर्ट केला जातोय कशामध्ये? टायरोसिन मध्ये. कशामध्ये कन्वर्ट केला जातोय? टायरोसिन. वन अमायनो ऍसिड इज गेटिंग कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म. राईट. ओके. आता एका अमायनो ऍसिडला दुसऱ्या अमायनो ऍसिड मध्ये किंवा फिनिल ॲलॅनिनचं कन्व्हर्जन टायरोसिन मध्ये करण्यासाठी काही एन्झाइमची गरज लागत. राईट. ओके. आता हा एन्झाइम कोणता आहे? बघा, एन्झाइमचं नाव आहे फिनिल ॲलॅनिन हायड्रो ऑक्सिलेज. काय रिएक्शन काय काय बघा, फिनिल ॲलॅनिन आहे, ओके, त्याचं कन्वर्जन होतंय कशामध्ये? टायरोसिन. राईट. ओके. आणि हे कन्वर्जन कोण घडवून आणतंय? एक एन्झाइम. तो एन्झाइम कोणता आहे? फिनिल ॲलॅनिन हायड्रो ऑक्सिलेज. इथपर्यंत काय डाऊट आहे? समजतंय? राईट. ओके. आता आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की मोस्ट ऑफ द एन्झाइम्स आर प्रोटीन्स. मोस्ट ऑफ द एन्झाइम्स आर प्रोटीन्स. फिनिल ॲलॅनिन सुद्धा काय आहे? प्रोटीन आहे. मग जर हा जर प्रोटीन आहे तर या प्रोटीनला बनवण्यासाठी जिनोम मध्ये काय असेल? एक जीन असेल. काय असेल? जीन. है ना. आता व्यक्ती आहे, व्यक्तीच्या बॉडीमध्ये सेल्स आहेत, सेल्सच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स आहेत, क्रोमोझोम्स मध्ये क्रोमॅटिन मटेरियल आहे, क्रोमॅटिन मटेरियल काय प्रेझेंट आहे? डीएनए. डीएनए चा सेगमेंट काय आहे? जीन. राईट. ओके. आता हा जीन ज्यावेळेस एक्सप्रेस होईल म्हणजे या जीनचं कन्व्हर्जन या डीएनए पासून एमआरएनए बनल, एमआरएनए पासून काय बनल? प्रोटीन बनल. आणि हा प्रोटीन काय असणार आहे? फिनिल ॲलॅनिन हायड्रो ऑक्सिलेज असणार आहे. गोष्ट कळतीये? समजतंय? राईट. ओके. आता या जीन पासून या जीनचं प्रोडक्ट काय आहे? फिनिल ॲलॅनिन आहे. जर फिनिल ॲलॅनिन हायड्रॉक्सिलेज हा एन्झाइम बनला तरच फिनिल ॲलॅनिनचं कन्वर्जन कशामध्ये होईल? टायरोसिन मध्ये होईल. गोष्ट कळतीये? समजतंय? राईट. नेक्स्ट बघा, हा जो टायरोसिन आहे याचा बॉडीमध्ये महत्त्वाचा रोल आहे. राईट. ओके. आता कोण कोणते रोल्स आहेत हे आपण बघूया. राईट. ओके. सगळ्यात पहिलं बघा,
टायरोसिन जो आहे हा एका ऑर्गन कडे जाईल, एका ग्लॅंड कडे जाईल आणि त्या ग्लॅंडचं नाव आहे कोणती ग्लॅंड? थायरॉइड ग्लॅंड, राईट? ओके, चला केमिकल कोऑर्डिनेशन सांगा पटकन. थायरॉइड ग्लॅंड काय प्रोड्यूस करते? काय प्रोड्यूस करते थायरॉइड ग्लॅंड? काय प्रोड्यूस करते? थायरॉक्सिन, राईट? थायरॉइड ग्लॅंड काय प्रोड्यूस करेल? बरोबर. थायरॉक्सिन मध्ये सुद्धा समजतंय? काही डाऊट आहे? राईट? ओके, नेक्स्ट. आता हा टायरोसिन जो आहे हा जर मेलॅनोसाइट सेल्स कडे गेला, टायरोसिन अमिनो ऍसिड आहे तो कुठे जाणार? मेलॅनोसाइट सेल्स कडे जाणार. आणि मेलॅनोसाइट सेल्स काय करतील? टायरोसिनचं रूपांतर करतील कशामध्ये? मेलॅनोसाइट्स कन्वर्ट्स टायरोसिन इंटू मेलॅनिन. याचा अर्थ आपण असं समजू शकतो की टायरोसिन जो आहे हा काय आहे? प्रीकर्सर आहे. कशाचा? मेलॅनिनचा, राईट? ओके, प्रीकर्सरचा अर्थ काय? कशाला म्हणणार प्रीकर्सर? प्री म्हणजे अगोदर, है ना? राईट? ओके, एखादा फायनल प्रोडक्ट जर आपल्याला बनवायचा आहे तो बनवण्यासाठी एक इंटरमिजिएट प्रोडक्ट जो आहे त्याला आपण काय म्हणणार? प्रीकर्सर, राईट? ओके, इट इज जस्ट लाईक व्हेन गिविंग और मेकिंग चपातीज, है ना? चपाती बनवताना पीठ आणि चपाती यांचे इंटरमिजिएट स्टेट काय आहे? काय? दळण, पिठाचा उंडा, है ना? गोळा, राईट? ओके, दॅट इज द इंटरमिजिएट स्टेट. ओके, तर आपण काय म्हणणार? तो काय आहे? प्रीकर्सर आहे. कशाचा? चपाती, है ना? राईट? ओके, तसंच मेलॅनिनचा प्रीकर्सर काय आहे? दॅट इज टायरोसिन. गोष्ट कळते? म्हणजे टायरोसिन पासून डायरेक्ट मेलॅनिन नाही बनत, टायरोसिन पासून एक पाथवे जातो आणि त्या पाथवेने काय बनतं? मेलॅनिन बनतं, राईट? ओके, आता आपल्याला मेलॅनिनचं काम सुद्धा माहिती. काय काम आहे मेलॅनिनचं? सांगा बरं, मेलॅनिनचं काय काम आहे? हे असं नाही करायचं. मेलॅनिनचं काम पटकन पटकन. बापरे, आतापर्यंत काय बघत होतो आपण? पिगमेंटेशन, डार्क कलर, है ना? लाईट कलर, है ना? ब्राऊन कलर. कशामुळे? मेलॅनिनमुळे, राईट? ओके, किती मेलॅनिन बनतंय त्याच्यामुळे. गोष्ट कळतीये? काही डाऊट आहे इथपर्यंत? ओके, ना बघा, आता हे काम कोणाचे आहेत? बेसिकली फिनिलॅलॅनिन पासून होतात, राईट? ओके, आता महत्त्वाची गोष्ट ही आहे, जर प्रॉब्लेम झाला, आता काय प्रॉब्लेम झाला? तर हा जो जीन आहे कोणता? फिनिलॅलॅनिन हायड्रॉक्सिलेज जो जीन आहे हा जर काय झाला? म्युटेट झाला. काय झाला? म्युटेट झाला किंवा खराब झाला, राईट? ओके, खराब झाल्यानंतर काय होतं? काय होईल? एन्झाइम बरोबर बनल का? एन्झाइम बनला नाही, ही रिएक्शन होईल का? बरोबर, राईट? ओके, ही रिएक्शन झाली नाही. जर टायरोसिनच बनला नाही तर टायरोसिन थायरॉइड ग्लॅंड कडे जाईल का? मग जर थायरॉइड ग्लॅंडला टायरोसिन भेटला नाही तर थायरॉक्सिन बनल का? थायरॉक्सिन बनला नाही, T3 T4 बनल का? काय कोणती कंडिशन होईल इथं? मग
कोणती कंडिशन होईल इथे? हायपोथायरॉइडिझम. व्हेरी गुड. कोणती कंडिशन येईल? हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड हार्मोन्सचं काय प्रोडक्शन काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. नेक्स्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट, टायरोसिन मला नाही. टायरोसिन कुठे जाणार नाही? मेलानोसाइट्स कडे जाणार नाही. पण मेलानोसाइट्स कडे गेला नाही तर कन्वर्ट होईल का मेलेनिन मध्ये? मेलेनिन मध्ये कन्वर्ट होईल का? मग मेलेनिन मध्ये कन्वर्ट होणार नाही तर पिगमेंटेशन होईल का? गोष्ट कळतीये? तो स्किन टोन सेट होणार आहे, तो सेट होईल का प्रॉपरली? नाही. गोष्ट कळतीये? समजतंय? काय डाऊट आहे? नेक्स्ट मग बघा याचं ब्रेकडाऊनच होत नाहीये. कशाचं ब्रेकडाऊन नाही होत आहे? फिनिल ॲलॅनिनचं ब्रेकडाऊन होत नाहीये. तर फिनिल ॲलॅनिन बॉडीमध्ये काय होत जाईल? जमा होत जाईल. बरोबर. फिनिल ॲलॅनिन नावाचा जो काय आहे अमिनो ऍसिड आहे त्याचा बेसिकली आपल्या बॉडीमध्ये त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन ते कसं होईल? वाढेल. राईट. ओके. एखाद्या गोष्टीचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर त्याचं काय होतं? कन्व्हर्जन होतं है ना. दुसऱ्या भागांमध्ये काय होतं? त्याचं कन्व्हर्जन. ओके. आता या फिनिल ॲलॅनिनचं कन्व्हर्जन होतं फिनिल पायरुविक ऍसिड. कशामध्ये? फिनिल पायरुविक ऍसिड. ओके ना. इथपर्यंत काय डाऊट आहे? सर्वांना कळत आहे? ओके. बघा राईट. ओके. फिनिल पायरुविक ऍसिड जो आहे हा कन्वर्ट होईल बेसिकली फिनिल ॲलॅनिन कन्वर्ट होईल कशामध्ये? फिनिल पायरुविक ऍसिड. हा फिनिल पायरुविक ऍसिड जो आहे हा पुढे जाऊन जमा होईल कुठे? ब्रेन मध्ये. पुढे जाऊन जमा होईल ब्रेन मध्ये. समजतंय? काय डाऊट आहे? राईट. ओके. जर ब्रेन मध्ये फिनिल पायरुविक ऍसिड जर जमा झाला तर त्याचा इम्पॅक्ट होतो त्या व्यक्तीचा जो ब्रेन आहे तो प्रॉपरली काम करत नाही. अशा कंडिशनला आपण म्हणतो मेंटल रिटार्डेशन. काय म्हणतो? मेंटल रिटार्डेशन. इथपर्यंत काय डाऊट आहे? समजतंय? राईट. बघा बटन एकच बंद झालं. राईट. इट इज जस्ट लाईक स्विच ना. जीनचा जो स्विच आहे तो काय झाला? एकाच जीनचा काय झाला? स्विच बंद झाला. किती फिनोटाइप बघायला भेटतात आपल्याला? हायपोथायरॉइडिझम झालं, डिपिगमेंटेशन झालं. पिगमेंटेशन म्हणजे पिगमेंट्स येणे, डिपिगमेंटेशन पिगमेंट्स न येणे. राईट. ओके. किंवा नाहीशी होणे पिगमेंट्स. आणि तिसरा मेंटल रिटार्डेशन. गोष्ट कळतीये? याच्यावरून तुम्हाला काय कळलं? आणि याच्यावरून आपण वरचा शब्द कोणता बघतो? काही कळतंय का? काही समजतंय का? थोडंसं स्विच होतंय का? काही म्युटेशन झालं, चेंज झालं. ओके. अजून पुढे मागच्या पॅटर्न मध्ये किंवा मागच्या पॉइंट मध्ये आपण काय बघितलं होतं? कॅरेक्टर एक आहे, त्याला कंट्रोल करणारे जीन्स खूप सारे आहेत. आता इथे जीन
एक आहे आणि त्याच्यामुळे कंट्रोल होणारे कॅरेक्टर्स completely opposite, right? Okay, now याला आपण कसं लिहिणार? One gene regulates various phenotypic traits. एक जीन रिस्पॉन्सिबल आहे खूप साऱ्या कशासाठी? ट्रेट्स एक्सप्रेशन साठी, राईट? ओके, इट इज जस्ट लाईक एकच जीन होता कोणता? फिनिल अॅलॅनिन हायड्रोऑक्सिलेज जीन. जीनचं नाव काय आहे? फिनिल अॅलॅनिन हायड्रोऑक्सिलेज, कारण की हा एन्झाइम तो प्रोड्यूस करणार, राईट? ओके, याच्यामुळे आता हा जर बंद झाला, हा कशाला कंट्रोल करतोय? आता मी ते तीनच सांगतोय, राईट? ओके, न्यूरोट्रान्समीटर्स मध्ये सुद्धा त्याचा रोल आहे, राईट? ओके, बघा कोणते? सगळ्यात अगोदर थायरॉइड ग्लॅंड किंवा काय करू शकतो तो? हायपो थायरॉइडिझम करू शकतो. म्हणजे कशाला कंट्रोल करणार? थायरॉइड ग्लॅंडला कंट्रोल करणार. अजून कशाला कंट्रोल करणार? पिगमेंटेशन कंट्रोल करणार, बरोबर? कशाला कंट्रोल करणार? पिगमेंटेशनला कंट्रोल करणार. आणि अजून कशाला कंट्रोल करणार? मेंटल रिटार्डेशन. मेंटल रिटार्डेशन गोष्ट कळतीये, समजतंय? आता जो रोग किंवा जी कंडिशन आपण आतापर्यंत बघतोय, ओके, ती आहे कशाची? पी के यू, राईट? डिसीजचं नाव काय आहे? पी के यू, दॅट इज फिनिल कीटोन्युरिया. हाच डिसीज आपल्याला पुढेही शिकायचा आहे, फक्त थोडासा अजून डीप मध्ये शिकावा लागेल. ओके, लक्षात घ्या की प्लुरोट्रॉपी मध्ये काय होतंय? जीन एकच आहे, बट तो रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? वेगवेगळ्या कॅरेक्टर्सला कंट्रोल करण्यासाठी. ओके, या कंडिशनला आपण काय म्हणणार? प्लुरोट्रॉपी. अगोदरचा पॉइंट काय होता? पॉलीजेनिक. एका कॅरेक्टरला मल्टिपल जीन्स काय करत होते? कंट्रोल करत होते. इथे एक जीन काय करतोय? मल्टिपल कॅरेक्टर्स काय करताय? बेसिकली कंट्रोल करताय, राईट? ओके, इट इज जस्ट लाईक व्हॉट? इट इज जस्ट लाईक की ना आपल्याला प्रायमरी स्कूल मध्ये ना किंवा एकदम काय म्हणतो, एकदम नर्सरी आणि ज्युनियर केजी केजी युकेजी ला, राईट? ओके, तिथे आपल्याला एक मदर टीचर असते, माहिती है ना, राईट? ओके, ती मदर टीचर काय करते माहिती आहे का? सगळे विषय शिकवते. मग तीच मदर टीचर तुम्हाला इंग्लिश शिकवणार, मराठी शिकवणार, राईट? ओके, मॅथ शिकवणार, राईट? ओके, एक टीचर सगळे सब्जेक्ट, राईट? ओके, तसं